मित्रांनो, कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आज आपण खोडवा, ऊस आणि कांदा हे आंतरपीक घेतलेले आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर मित्रांनो, आपण कांदा लागवड करण्याच्या आधी या दोन ऊसाच्या मध्ये जे आहे ना अंतर, ह्यामध्ये एक वाफा तयार करून त्यानंतर आपण कांदा लागवड केलेली आहे। तर कांदा लागवड आपण एका लाईनीमध्ये 4 ते 5 अशा पद्धतीने आपली कांदा लागवड आहे। तर पाहू शकता मित्रांनो, आपण कशी कांदा लागवड केलेली आहे। तर मित्रांनो, आपण आंतरपीक घेतलेला फायदा हाच आहे की जेणेकरून ऊसाची निगा होते आणि कांद्याची निगा होते। तर आपण जे कांद्याला 2 खुरपणी करतो त्या ऊसाच्याही खुरपण्या केल्या जातात आणि जे आपण खत आणि फवारणीची व्यवस्था पण आहे त्याचाही ऊसाला चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही कांद्याची जबरदस्त अशी साईज झालेली आहे। आंतरपीक असून पण कांद्याची जबरदस्त साईज आहे आणि ऊसही तुम्ही पाहू शकता, सगळं असं एकसारखा वाढलेला आहे ऊस पण। आणि त्याचे फुटवेही पहा मित्रांनो, फुटवे सुद्धा किती चांगल्या प्रकारे झालेले आहे, जेणेकरून एका झाडाला 15 ते 16 असे फुटवे झालेले आहे। तर मित्रांनो, आंतरपीक घेण्यास तुम्ही काहीच हरकत नाही।